बातमी आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार। नमस्कार, मी हुकमत मुलानी। मी तुम्हाला सतत ग्रामीण भागामध्ये काय चालतंय, वेगवेगळ्या घटना घडतात, मी त्या घटनेवर नजर टाकण्याचं काम करतोय। आता इथं 4 मंडपाच्या पट्ट्या मारल्यात आणि या मंडप पट्ट्यामध्ये खाली कर्मचारी आहेत महसूलचे। इथं महसूलचे कर्मचारी आहेत। या उजव्या बाजूला माझ्या इथं काही महिला पण आहेत। पुढे त्याच्या पलीकडे आणखीन काही दुसरे पुरुष कर्मचारी बसलेले आहेत। नेमकं हे जे आंदोलन आहे यांचं, हे आंदोलन कशासाठी आहे नेमकं, आपण त्याच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत। मात्र आता नेमकं इथं एक बॅनर लावलंय, नेमकं त्या बॅनरवर काय लिहिलेलं आहे मी तुम्हाला थेट वाचून दाखवणार आहे। नेमकं इथं महाराष्ट्र राज्य तलाठी मंडळ अधिकारी संघ बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं आहे। हे उस्मानाबाद धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हे आंदोलन आहे। इकडे पण इकडे दाखवतो मी तुम्हाला, इकडे महिला पण बसलेल्या आहेत आणि इकडे पुरुष आहेत, काही मंडळी बसलेली। आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ। आणखी परत एकदा याच्यावर नजर टाकूया। नेमकं हे जे बॅनर आहे, या बॅनरवर काय लिहिलेलं आहे नेमकं, आनंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी आकस्मिकतेने हेतू पुरस्पर आणि बेकायदेशीरपणे उपविभागीय अधिकारी, तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ मंडळ अधिकारी, एसडीओ आणि तलाठी यांच्यावर गुन्हा दाखल केलाय। त्याच्या निषेधार्थ त्यांनी आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याबाबत बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलंय। खाली निळ्या अक्षरामध्ये लिहिलेलं आहे धाराशिव जिल्हा तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय संघ, म्हणजे ही संघटना आहे। आणि इथं आता बेमुदत लेखणी बंद आंदोलन आहे, हे काम बंद आहे। आता नागरिकाच्या खूप काही अडचणी इथं आलेल्या असतील। नेमकं कशासाठी आंदोलन चालू आहे काय बघूया आपण। नेमकं आता इथं तुम्ही जे आंदोलन सुरू केलेलं आहे हे काय, कशासाठी केलंय, नेमकं काय झालंय? राज्य तलाठी व मंडळ अधिकारी संघटना शाखा धाराशिव, राज्य कर्मचारी संघटना शाखा धाराशिव व राजपत्रित अधिकारी महासंघ यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज आपण बेमुदत धरणे आंदोलन या ठिकाणी चालू केलेलं आहे। आमचे शिंगोली तलाठी श्री जी.आर. शिंदे व अंबेजोगाई मंडळ अधिकारी श्री कुदळे साहेब व उपविभागाधिकारी श्री खरमाटे साहेब यांच्यावर पोलीस प्रशासनामार्फत या ठिकाणी अतिशय अन्यायकारकपणे आणि हेतुपुरस्सरपणे या ठिकाणी 420, 468, 471 व 120 ब अन्वये गुन्हा नोंद केलेला आहे, जो की अतिशय अन्यायकारक असून त्या प्रकरणातली कुठलीही शहानिशा न करता त्यांनी या ठिकाणी जाणीवपूर्वक गुन्हा नोंद केला। ज्या तलाट्यावर गुन्हा झाला आहेत ते तलाठी या ठिकाणी श्री जी.आर. शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत। दाखवा बरं, या शिंदे सर या ठिकाणी शिंदे साहेब आहेत। पुढे आपण शिंदे साहेब बोलू शकता। बर, नेमकं मला सांगा आता, बघा प्रकरण खूप भारी आहे आणि इथं ज्या प्रकरणामुळं ज्यांच्यामुळं गुन्हा दाखल झालाय त्यांचा गुन्हा दाखल व्हावा, गुन्हा दाखल झालेला जो आहे तो माघारी घ्यावा, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी पोलीस प्रशासनावर, असं म्हणून यांनी काम बंद आंदोलन सुरू केले कर्मचारी। आणि इथंच आता जे तलाठी आहेत, ज्या तलाट्यावर गुन्हा दाखल झाला होता ते आपल्या सोबत आहेत। काय सांगाल साहेब, काय नाव आहे तुमचं पूर्ण? माझं गोकुळदास रामा शिंदे, शिंगोटली तलाठी। ह्या प्रकरणामध्ये असं आहे की ज्यावेळेस त्यांना काय कारवाई करायची होती पोलीस अधिकाऱ्यांना, ती कारवाई करायच्या अगोदर त्यांच्या घरचे त्यांच्या मार्फत 2-3 पोलीस घरी येऊन मला घेऊन आले। मी विचारलं घेऊन येत असताना की हे कशासाठी घेऊन चालला, तर त्यांनी काय म्हणले की चौकशी आहे तुमची, राठोड साहेब चौकशी करणार आहे, असं म्हणून त्यांनी पुन्हा आणलं आणि गुन्हा दाखल करण्यात आलेला। तर ही कारवाई जी झालेली आहे, नेमकं मूळ प्रकरण काय आहे, खरं काय प्रकरण आहे? त्यावेळेस तिथं विचारण्यात आलं की कशामुळे हे गुन्हा दाखल होत आहे आमच्यावर, तर त्यांनी म्हणले बॉन्ड आणि आधार कार्ड हे डुप्लिकेट आहे आणि फिर्याद दिलेली की तुम्ही हे सर्व डुप्लिकेट बनवून केलेलं आहे, त्याच्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे, असं म्हणले त्यांनी आणि गुन्हा दाखल केला। आता पुढे त्याच्यामधनं निष्पन्न होईल त्यावेळेस कारवाई होणं गरजेचं आहे। आपण नेमकं प्रकरण काय, आता गुन्हा तुमच्यावर दाखल झाला, मंडळ अधिकारी यांच्यावर झाला, एसडीओ साहेबांवर झाला, नेमकं काय प्रकरण होतं? नेमकं ते पोलीस पाटलांना बोगस शपथपत्र दिलं होतं, असं काय प्रकरण होतं? आता त्याने बोगस दिलं का नाही हे आपण सिद्ध करू शकत नाहीत, आपल्यापाशी काय पॉवर नाही किंवा पॉवरवाले माझे मंडळ अधिकारी नव्हते, अहवाल देणारे मंडळ अधिकारी आहेत, कारण माझा त्याच्यामध्ये काहीच रूल नाही, तरी सुद्धा माझं नाव घेऊन माझ्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। त्यांनी पत्र आलं होतं चौकशी करण्यासाठी मंडळ अधिकाऱ्याकडे, तर मंडळ अधिकाऱ्यांनी चौकशी करून त्यांच्याकडून स्टॅम्प घेऊन आणि आधार कार्ड घेऊन वरिष्ठाकडे दाखल केलेलं होतं। त्याच्यामुळं पुढं काय होणार आहे काय नाही त्यांनाच माहिती होतं, आपल्याला काहीच माहिती नव्हतं, कारण आपलं त्याच्यामध्ये काही रोलच नाही, कुठं आपल्याकडे चौकशीला अर्ज आलेला नाही किंवा प्रकरण तुमच्याकडे आलं कसं, नेमकं तुमच्याशी काय संबंध होता त्याचा? त्या प्रकरणाचा माझ्याशी काही संबंध नव्हता, परंतु मंडळ अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस चौकशीला त्यांना बोलवलं होतं त्यावेळेस मी तिथं उपस्थित असल्यामुळं त्या फिर्यादीने किंवा त्यानं ते फिर्याद देताना त्याच्यात नाव घातलेलं आहे आमचं, मग त्याच्यामुळे आम्हाला पण उचललं असणार आहे त्यांनी।
या प्रकरणाशी तुमचा काही संबंधच नाही? या प्रकरणाशी माझा कसलाही संबंध नाही बरं. किंवा कुठलं माझ्याकडून त्यांना चौकशी करून द्यायचं काही माझ्याशी सलग काही नाही आणि केलेलंही नाही आपण काही. बरं, आता काय वाटतं बा तुम्हाला ही जी कारवाई झाली आहे ती आता हे काय वाटतं? हे जी कारवाई झाली त्याच्यामध्ये आता वरिष्ठ निर्णय घेतील, कारण जे वरिष्ठ होते त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांनी जे कारवाई करायची ती केली. आता ह्याच्यामध्ये काय झालंय आणि काय व्हायला पाहिजे होतं काय नाही व्हायला पाहिजे हे आता वरिष्ठ ठरवतील, त्याच्यानंतरच आपल्याला कळेल ह्याच्यातून काय तथ्य आहे. हे कर्मचारी तुम्हाला पाठीमध्ये तुमच्यावर कारवाई केली आहे, पाठीमाग घ्या, गुन्हा मागे घ्या असं म्हणतात सर्व संघटना. आता काम बंद आंदोलन केलंय. काम बंद आंदोलन ह्याच्यासाठी केलंय सगळ्या संघटनेने किंवा सगळ्या ऑफिस मधल्याने की उद्याच्याला पोलीस प्रशासन असं कोणी बी फिर्यादी आलं कारवाई करा म्हणलं तर कारवाई करतील कुणावर पण. मग त्याला नियम वरिष्ठाला विचारणं किंवा त्याची छानबीन करणं आणि नंतर गुन्हा दाखल करणं हे असं वाटतंय नियमाच्या चौकटीच्या शासनाच्या नियमानुसार असं करणं योग्य आहे. पण तसं न काय करता त्यांनी डायरेक्ट गुन्हे नोंद केले की करा म्हणलं. फिर्यादी आला की फिर्यादी समोरच गुन्हे नोंद करायला चालू केलेला आहे. ही काही योग्य वाटत नाही मला. वरिष्ठाची कुठल्याही डिपार्टमेंटच्या संबंधित गुन्हा नोंद करा म्हणून आला फिर्यादी तर वरिष्ठाचीच परवानगी घेऊन करणं योग्य राहील. तुमची काय मागणी आहे आता? आमची मागणी की ते ज्यांनी गुन्हा नोंद चुकीच्या पद्धतीने केलेला आहे माझं त्याच्यात काही नसताना सुद्या तरी त्यांच्यावर कारवाई व्हावी, कठोर कारवाई व्हावी आणि असं पुढे घडू नये कुणाबरोबर अशी माझं मागणी आहे. बघा, तर हे शिंदे साहेब आहेत तलाठी आहेत हिंगोलीचे आणि यांच्यावरच गुन्हा दाखल झाला. यांच्यासोबत खुदळे म्हणून मंडळ अधिकारी आहेत, त्यांच्यावर पण गुन्हा दाखल झाला होता. या दोघांचे अगोदर जामीन झाला, दुसऱ्या दिवशी पोलीस पाटलाचा जामीन झाला. मात्र प्रकरण असं होतं, शिंगोलीचे पोलीस पाटील आहेत ते त्यांनी एक तक्रार त्यांच्या विरोधात होती बेंबळी पोलीस ठाण्यामध्ये, बरोबर आहे का? बेंबळी पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली होती आणि तक्रारीच्या अनुषंगाने तक्रारदारानं पोलीस पाटलाची बढती रद्द व्हावी यासाठी एक अर्ज केला होता आणि त्या अर्जाच्या अनुषंगाने नेमकं त्याच्या मनाप्रमाणे कारवाई झाली नाही म्हणून त्याने वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज दिले, चौकशी केली. मात्र तसं काही न झाल्यामुळं त्यानं शेवटी वरिष्ठाकडे दाद मागितली आणि पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असं काही स्वरूपात बातम्या फिरल्या. मात्र खरं प्रकरण काय आहे हे दाखवण्यासाठी मी आता आज उस्मानाबाद धाराशिव शहरात आहे आणि ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता जे तलाठी आहेत ते तलाठीच नेमकं काय म्हणाले, त्यांचा काय विषय होता, नेमकं त्यांचा या प्रकरणामध्ये काय हस्तक्षेप होता का, काय संबंध होता का, आपण त्यांच्याशी मुलाखत केलेली आणि यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्यावर जी कारवाई झालेली आहे ही कारवाई मागे घ्यावी यासाठी आता महसूल प्रशासनानं महसूलच्या कर्मचाऱ्यांनी या उस्मानाबाद धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलंय. उद्यापासून बेमुदत सुद्धा धरणे आंदोलन सुरू होणार आहे. आता नेमकं काय होणार आहे या प्रकरणामध्ये मी तुम्हाला सर्व काही विषय दाखवणार आहे. काय सांगाल बरं, आंदोलन कशासाठी आहे, नेमकं काय आंदोलन? हे याच्यासाठी आहे की शिंगोली सज्जाचे तलाठी शिंदे साहेब, मंडळ अधिकारी उदय साहेब आणि धाराशिवचे उपविभागीय अधिकारी योगेश करमाटे साहेब यांच्यावर पोलीस प्रशासनानं कोणतीही पूर्व परवानगी न घेता, शासनाची अथवा किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाची पूर्व परवानगी न घेता नियमबाह्यरित्या आनंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. सर, गुन्हा दाखल करते वेळेस जी काही कायदेशीर प्रक्रिया अवलंबली जाते, शासकीय कर्मचाऱ्यांना ज्यावेळेस शासकीय कर्तव्य पार पाडताना जी काही काम करत असताना काही चुका झाल्या असतील किंवा नसतील याकरता जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत चौकशी होणं आवश्यक आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी घेणं आवश्यक आहे. तशी कुठलीच परवानगी घेतलेली नाही आणि डायरेक्ट गुन्हा दाखल केलेला आहे. वास्तविक मध्ये पाहता मॅटर हा सिव्हिल स्वरूपाचा आहे. एक शपथपत्र स्वाक्षरी नाही असं त्या फिर्यादीचं म्हणणं आहे. मग त्याकरता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी घेणं आवश्यक होतं, पण पोलीस स्टेशनने तसं कुठलीच कारवाई केलेली नाही. आता एखाद्या उपविभागीय अधिकाऱ्यावर जर गुन्हा दाखल करायचा असेल तर त्यांचं नियुक्ती प्राधिकारी हे राज्य शासन आहे, तर राज्य शासनाकडून परवानगी घेणं आवश्यक आहे. तलाठी मंडळ अधिकारी यांचे नियुक्ती प्राधिकारी जिल्हाधिकारी महोदय आहेत, त्यांच्याकडून परवानगी घेणं आवश्यक आहे. आणि शासकीय काम करत असताना चुका झाल्या असतील तर त्याकरता कर्मचाऱ्यांना कारवाई करण्याकरता महाराष्ट्र नागरिक सेवा शिस्त अपील असा कायदा आहे. त्या कायद्याने कारवाई करता येतं ना, निलंबित करता येतं, विभागीय चौकशी करता येतं, इन्क्रिमेंट स्टॉपची कारवाई करता येतं, बडतर्फची कारवाई करता येतं किंवा अन्य कुठल्याही कारवाया नियुक्ती प्राधिकाऱ्याला वाटतात त्याच्यामध्ये प्रकरण कसं आहे त्या अनुषंगाने ते करू शकतात. पण असे कुठलीही कारवाई त्यांनी म्हणजे अवलंबला नाही. काय बेमुदत लेख निबंध आंदोलन सहभागी झाले जिल्ह्यातील तलाठी मंडळ अधिकारी संघटना, कोतवाल संघटना, पोलीस पालिका संघटनेने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यानंतर महसूल कर्मचारी संघटना, चतुर्श्रेणी कर्मचारी संघटना, तहसीलदार नायब तहसीलदार संघटना आणि राजपत्रित अधिकारी महासंघातील जे आमचे उपजिल्हा
जिल्हाधिकारी आहेत ते पण याच्यामध्ये सहभागी आहेत. तसेच आम्हाला आता नुकतंच ग्रामसेवक संघटना, कृषी सहाय्यक संघटना, शिक्षक संघटना आणि जिल्हा परिषद महासंघ, जिल्हा परिषद संघटनेचे जे एकत्रित महासंघ आहे सर्व संघटनेचा, त्या महासंघाने पण आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. किती दिवस हे चालेल आंदोलन? नाही, दोषी जे अधिकारी आहेत संबंधित पोलीस स्टेशनचे त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत हे आमचं आंदोलन चालूच राहणार. बघा इथं आता जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाचं नेमकं काय, कशासाठी आंदोलन सुरू आहे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. प्रकरण असं झालं होतं, शिंगोलीचे पोलीस पाटील आहेत, त्या शिंगोलीच्या पोलीस पाटलांनी बोगस आधार कार्ड तयार केलं आणि शपथपत्र दिलं. तलाठी, मंडळ अधिकारी आणि एसडीओ हे दोषी ठरवून चौघाला गुन्हा दाखल झाला. चौघावर आनंदनगर पोलीस ठाण्यामध्ये 3 जणांना अटक करण्यात आलं होतं, त्यांच्या जामीन पण झालेत. मात्र तलाठी, मंडळ अधिकारी यांचा कुठल्याही प्रकारे दोष नाही असं त्यांनी सांगितलं. नेमकं इथं महिला पण बसलेल्या आहेत काही, पण नेमकं प्रकरण काय हे जाणून घेण्यासाठी आता आपण जे संबंधित जे इथं उपोषण करते, हे आंदोलन करते, त्या आंदोलनकर्त्याची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. नेमकं काय झालं होतं मॅडम? काय प्रकरण झालं मॅडम? काय सांगाल मॅडम, काय झालंय प्रकरण? काय बसला इथं तुम्ही? मी बोलू दे. काय बसले इथं? चुकीच्या पद्धतीने कारवाई झाली आहे. काय झालं त्या मॅडमला माहिती नाही? माहिती आहे सर्वांना. मग काय काय चुकीची पद्धत काय झाली होती? नेमकं प्रकरण काय झालं होतं? शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंद करण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागते. पण प्रकरण काय कशामुळे झालं होतं? नेमकं काय घडलं? घटना काय घडली होती? जो तक्रारदार आहे त्याचे कौटुंबिक विषय होता. त्याचा तक्रारीचा जो अर्ज आहे ना, तो बोला. तक्रारीचा अर्ज आमच्या ऑफिसला आलेला होता. त्याचा किरकोळ कौटुंबिक विषयाचा तक्रारीचा अर्ज आलेला होता. तो आम्ही फॉरवर्ड केला तहसीलदारांना. तहसीलदारांनी त्याचा अहवाल दिला. तक्रार म्हणजे नवरा बायको तक्रार तहसीलला कशी आली? तेच विषय होता, तो कौटुंबिक विषय होता. त्याचं असं म्हणणं होतं की पोलीस पाटलावर कारवाई करा, पण कौटुंबिक विषयात आपण पोलीस पाटलावर कारवाई करू शकत नाही, हेही तितकंच खरं आहे. आणि त्याच दरम्यान पोलीस पाटलाच्या मुदतवाढीचा अर्ज आमच्याकडे आलेला होता. मुदतवाढीसाठी आपण तहसीलदारांचा आणि संबंधित पोलीस स्टेशनचा अहवाल घेतो की त्यांची काही हरकत आहे का. संबंधित तहसीलदार आणि पोलीस स्टेशनचा दोघांचाही ना हरकत असल्यामुळे आपण त्यांना मुदतवाढ दिलेली आहे. पण ह्यांचं असं म्हणणं आहे की हे मुदतवाढ दिली ती चुकीची आहे, पण ती चुकीची नाही. दोन्ही तहसीलदार आणि पोलीस स्टेशनचा पॉझिटिव्ह अहवाल असताना मुदतवाढ दिलेली आहे. म्हणजे आणि मंडळ अधिकाऱ्यांनी जो अहवाल सादर केला होता की त्या अहवालामध्ये जे शपथपत्र दाखल केलं होतं ते शपथपत्र बोगस दिलं होतं, असं काही प्रकरण आहे का ते? तर अहवाल संबंधित मंडळ बरं, शपथपत्र देणाऱ्याचा दोष असतो का त्याच्यामध्ये तलाठी मंडळ अधिकाऱ्याचा दोष असतो? तलाठी मंडळ अधिकाऱ्यांचा दोष नाही. जे हस्ते जे आहे ते तुम्ही जर ते बॉन्ड बघितला तो हस्ते गणेश जाधव यांचाच आहे. त्याची स्वाक्षरी आहे, त्याचा आधार कार्ड सबमिट केलेला आहे. मंडळ अधिकाऱ्यांनी स्वतः त्या माणसाला भेटून मग अहवाल सबमिट केलेला आहे. तो व्यक्ती खोटा आहे हे नंतर तो म्हणतोय की मी अर्ज दिलेला नाहीये, मी बॉन्ड दिलेला नाहीये, माझी सही नाही, हे नंतर तो बोलतोय. अगोदर त्यांनी तक्रार वापस घेतलेली होती. त्याच्या अनुषंगाने मंडळ अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना अहवाल सादर केला होता. तहसीलदारांनी एसडीओला अहवाल सादर केला होता. त्याच्या अनुषंगाने मुदतवाढ त्यांना किती दिवस राहणार आहे तुमचं आंदोलन? जोपर्यंत संबंधित पोलीस स्टेशन, पीआय आणि एपीआय वर कारवाई होत नाही तोपर्यंत. काय म्हणले मॅडम? बोला, काय म्हणता? कशासाठी बसले? काय काय कशासाठी बसले मॅडम? कुठून आले तुम्ही? मी जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव. काय करतात तिथे जिल्हाधिकारी काय? मी महसूल साहेब म्हणून काम करते. काय नेमकं हे काय चालू आहे? हे आमचं काम बंद आंदोलन. आता आचारसंहिता चालू आहे की हो? तरी पण आमच्या ही जी काही कार्यवाही झाली, म्हणजे जसा विचार त्यांनी केला नाही आमचा, आचारसंहिता किंवा काही ह्या गोष्टी नाही गृहीत धरल्या, त्या पद्धतीने आम्ही आमच्या कर्मचाऱ्याच्या वतीनं हे करतोय, संप करतोय, काम बंद आंदोलन करतोय. बरं, याच्यामुळे नागरिकांची गैरसोय होती का? त्याच्यासाठी काय वाटतं बरं? गैरसोय होती, पण हा जो अन्याय आहे, जे चौकशी न करता कार्यवाही कर, हे काही याला धरून नाही, कायदेशीर कार्यवाही झालेली नाही असं आमचं म्हणणं आहे. आता हे किती दिवस तुमचं काम बंद राहणार आहे? जोपर्यंत संबंधितावर म्हणजे ज्यांनी म्हणजे चौकशी न करता कार्यवाही केली आहे. बरं, तुम्ही फक्त तलाठी मंडळ अधिकारी एसडीओ यांनाच पाठिंबा देण्यासाठी आहे का पुलीस पाटलांना पण तुमचा पाठिंबा आहे? आमचे जेवढे कर्मचारी आहेत सर्वांना पाठिंबा आहे. म्हणजे पोलीस पाटलांना ते बोगस दिलेलं आहे ते असं काय, तो काय विषय आहे नेमका? ती चौकशी, तो भाग झाला चौकशीचा, तो जी काही त्यांची प्रक्रिया आहे चौकशीची वगैरे प्रक्रिया, तो भाग झाला. ते न करता जी काही कारवाई करण्यात आली त्याच्या विरोधात आम्ही करतो. बघा, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर इथं महसूल कर्मचाऱ्याचं लेखणी बंद आंदोलन आहे. तलाठी, मंडळ अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला, पोलीस पाटलावर झाला, एडीओवर झाला. मात्र पोलीस पाटील, तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना अटक करण्यात आली होती. त्यांना जामीन पण मिळालेला आहे. आता त्यांचं ते गुन्हा मागे घ्यावा, ते म्हणजे त्यांची काही चूक नाही. आता त्यांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांना न्याय मिळवण्यासाठी इथं उपोषण सुरू आहे, हे आंदोलन सुरू आहे. इकडे काही कर्मचारी पण बसलेत आणखीन. उभे बोलतात का ते काय नेमकं? हो दादा, काय चाललंय? कुठे चालले? इकडे या की. काय उपोषण काय नेमकं?
एक तालुके साहेब. कुठून आला तुम्ही? तुमचं काय नाव? मी सोनायचं मस्क भारत माझं नाव, मंडळाधिकारी केशव. काय आहे बरी दादा ही तुम्ही उपोषण चालू केलं? हे आंदोलन चालू आहे, उपोषण नाही. हे तर काय शिंदे साहेब तलाठी आणि मंडळाधिकारी कुदळे साहेब व एसडीओ साहेब यांच्यावर बेकायदेशीर गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामुळं त्यांच्यावर कारवाई करावी त्या पोलीस प्रशासनावर. पोलिसांनी ही कारवाई केली तेव्हा एक फार मोठा आरोपी असतो तसे त्यांना वर्तणूक दिली गेली. काय केलं? काय त्यांना संध्याकाळी 10:30 वाजता काहीतरी त्यांना घरी येऊन जेवण करत असताना घेऊन आले आणि पोलीस स्टेशनला आणल्यानंतर पुन्हा त्यांना सांगितलेच नाही. त्यांचे मोबाईल काढून घेतले, त्यांना कोणाला सांगू दिलं नाही, अधिकाऱ्यांना सांगू दिलं नाही. आणि त्यानंतर त्यांना जेवणाचे पण एक आमच्या मंडळात त्यांना बीपीचा त्रास आहे, त्यांना जेवण करू दिलं नाही, जेवण मिळालं नाही त्यांना. मग असं त्याच्यासाठी आम्ही इथं काम बंद आंदोलन बसलो. इथं काम बंद आंदोलन केलंय. आंदोलन वाशी कशाला आला इथं? काय काम आहे? आता काय काम कशाला उभारले ती? सगळं सांगा की काय काम? अन्याय झालेला आहे सगळा. तलाठी साहेबावर झालेला आहे, मंडळाधिकारी साहेबावर झालेला आहे, पुन्हा म्हणलं तर अजून तुमचा एडीओ साहेबावर झालेला आहे. बरं, अन्याय म्हणजे काय झालंय? नेमकं काय झालंय? बोगस केस केलेले आहेत. तुम्ही केलं का? की आहे तुम्ही काय करता? आम्ही काय करतो म्हणजे तुम्ही काय काम करता? मी तलाठी आहे कुठले? इथले उस्मानाबाद तालुका. नाव काय तुझं? रमेश कुंभार. आता हे आंदोलन सुरू आहे याच्यामुळे विद्यार्थ्यांचं शाळेतलं काय नुकसान होतंय? सगळेच होणार नुकसान. त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि हे करावं, तात्काळ कारवाई झाली पाहिजे. होय. हा हो. काय नेमकं आंदोलन कसं सुरू आहे? इकडे या असं. धाराशिव शहरातील आनंदनगर पोलीस स्टेशन मध्ये कुदळे आणि शिंदे हे 2 मंडळाधिकारी आणि तलाठी यांच्यावर चुकीच्या पद्धतीनं कदम आणि नागरगोजे हे जे 2 अधिकारी आहेत यांनी एक चुकीच्या पद्धतीने FIR नोंदवला. हे शासकीय कर्मचारी असताना त्याने बेरात्री उचललं, म्हणजे घरातून बोलवून घेऊन अटक केली आणि अटक केल्यानंतर FIR फाडला. त्याच्यानंतर पहाटे 4 वाजता त्यांना दवाखान्याची ट्रीटमेंट दिली. हे शासकीय कर्मचारी असल्यानंतर त्यांना अटक करण्याच्या पूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्या संदर्भामध्ये पूर्वकल्पना देणं अपेक्षित आहे. देवेगावकर सर यावेळी जिल्हाधिकारी होते, त्यांनी एक स्वतंत्र पत्र काढलेलं आहे की कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्यावर कारवाई करत असताना वरिष्ठ कार्यालयाला सूचना द्यावी, त्यांना कळवावं. हे कुठलेही नियम न पाळता बेकायदेशीरपणे त्यांच्यावर FIR पाडला. त्या लोकांना ताब्यात ठेवलं, 2 दिवस सुट्टीचे ताब्यात ठेवलं आणि सोमवारच्या दिवशी त्यांच्यावर पुन्हा कोर्टामध्ये जावं लागलं. वास्तविक पाहता मंडळ अधिकाऱ्याने केलेली कारवाई ही अर्धन्यायिक स्वरूपाची आहे. तलाठीने केलेली कार्यवाही ही अर्धन्यायिक स्वरूपाची आहे. केलेल्या कार्यवाही जर एखाद्या व्यक्तीला मान्य नसेल तर त्याचा अपील करता येतो वरिष्ठाकडे, आणि अपिलामध्ये जर वरिष्ठांनी तसा निर्देश दिले तर तो गुन्हा नोंद करता येतो. यामध्ये कुठल्याही कार्यप्रणाली कुठलीही अडॅप्ट न करता, कुठलीही कार्यप्रणाली न वापरता त्यांनी एखाद्या सराईत गुन्हेगाराला ज्या पद्धतीने ताब्यात घ्यावं त्या पद्धतीने ताब्यात घेतलं, जेणेकरून त्या माणसाची मानसिकता खराब झाली, त्याचं कौटुंबिक स्वास्थ्य खराब झालं, त्याचं सामाजिक स्तर जो आहे तो खालावला गेला. आणि विशेष म्हणजे हे दोघही माजी सैनिक आहेत. त्यांनी भारताच्या सीमेवर 15-15 वर्षे सेवा दिलेली आहे आणि त्यांच्यासाठी हे होणं कदापि अपेक्षितच नव्हतं. एवढ्या चुकीच्या पद्धतीने केलं. त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील तलाठी मंडळ अधिकारी, कोतवाल, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, राजपत्रित अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना, उद्यापासून ग्रामसेवक संघटना, कृषी सहाय्यक संघटना, प्राथमिक शिक्षक संघटना, मध्यवर्ती कर्मचारी संघटना आणि आता एक संघटना येऊन गेले, या सर्वांचं म्हणजे कृषी कार्यालयातली लिपिक कर्मचारी संघटना यांनी पण ह्या धाराशिव जिल्हा तलाठी संघाच्या आंदोलनामध्ये सक्रिय उद्या सहभागी होणार आहेत. आंदोलन बेमुदत असणार की कसं स्वरूप असणार? बेमुदत राहणार. जोपर्यंत त्या दोषी अधिकाऱ्यावर आणि ह्याच्या पुढचा आमचा टप्पा राहील त्या दोषी अधिकाऱ्याला वाचवणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर पण जोपर्यंत कार्यवाही होत नाही तोपर्यंत हे धाराशिव जिल्हा तलाठी संघाचं, धाराशिव महसूल कर्मचारी संघटनेचं, तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेचं आणि राजपत्रित अधिकाऱ्यांचं आंदोलन चालू राहणार आहे. अच्छा, इथं आता तलाठी मंडळ अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल केला म्हणून हे महसूल कर्मचाऱ्याचं इथं आंदोलन सुरू आहे. उस्मानाबाद धाराशिवच्या कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे. काय कुठून आले तुम्ही?
मी विशाल कळतकर परंडा तालुक्यातून आलेलो आहे, तलाठी म्हणून कार्यरत आहे. घेऊन आला होता तिकडे? हो, सगळे घेऊन आलो आणि धाराशिव जिल्हा तलाठी संघाचा देखील मी अध्यक्ष आहे. त्यामुळे सर्वच तालुक्यातून सर्व पदाधिकारी घेऊन आलो. किती लोक आहेत तिथं या आंदोलनामध्ये? आमची तलाठी व मंडळ अधिकारी जिल्ह्याची संघात 335 एवढी आहे. या व्यतिरिक्त देखील पोलीस पाटील संघटना असतील, कोतवाल संघटना असतील, लिपिक संवर्ग कर्मचारी संघटना असतील, हे देखील या आंदोलनामध्ये आहे. नाही जरी म्हणलं तरी 500 कर्मचारी आज रोजी इथं आहेत. काय स्वरूप काय असेल? आता हे आंदोलन सुरू केलंय, जामीन पण झाला तलाठी मंडळ अधिकाऱ्यांचा, त्यांना काम म्हणून काढलंय का? थोडक्यात गुन्हा दाखल झाला म्हणजे वरिष्ठ अधिकारी त्याच्यावरती कारवाई करतात, हे आजपर्यंत आहे. परंतु आजपर्यंत काय झालंय का तसं? असं झालेलं आहे. गुन्हा आज ह्या प्रकरणामध्ये या प्रकरणामध्ये अद्याप देखील काय म्हणजे कार्यालयाकडून काय असे झालेलं नाही. परंतु विनाकारण जर एखाद्या कर्मचाऱ्यावरती जर गुन्हा दाखल होत असेल आणि त्यासाठी त्याचं मानसिक कौटुंबिक खच्चीकरण होत असेल, ही देखील खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे नुसती प्रशासकीय कारवाई आपण एक सोडून द्या, परंतु मानसिक खच्चीकरण करण्याचा हा खूप मोठा प्रकार ह्या जिल्ह्यामध्ये घडलेला आहे. आता काय तुमचं काय निर्णय आहे तुमचा? नेमकं काय करणार तुम्ही? आमचं शिष्टमंडळ आताच माननीय SP सरांना आम्ही भेटून आलो. SP सरांनी यामध्ये एवढं सांगितलं की त्यांना आम्ही पूर्ण परिस्थिती, ह्या घटनेची पूर्ण आम्ही परिस्थिती त्यांना सांगितली. SP सरांनी आम्हाला एवढंच आश्वस्त केलं की ऍडिशनल SP सरांच्या अध्यक्षतेखाली एक त्यांनी समिती नेमली आणि त्या समितीने पुढील 2 दिवसामध्ये त्यांचा अहवाल म्हणजे या दोषी जो प्रकरणाचा संपूर्ण चौकशी अहवाल सादर करायचा. आणि निश्चितच ते म्हणले मी या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालणार नाही आणि जे दोषी अधिकारी कर्मचारी पोलीस कर्मचारी असतील त्यांच्यावरती मी निश्चित कारवाई करेन. बघा इथं तलाठी मंडळ अधिकारी, पोलीस पाटील आणि SDO यांच्यावर गुन्हा दाखल झाला. 3 जणांना अटक केली होती, जामीन पण झालेला आहे. सहभागी झाले आणखी काही मंडळी इकडे. पाय दुखाले नाही, गुडघे दुखते काही? गुडघे दुखते का? वर बसलो, काय चाललंय? निवांत बस. काय झालं नेमकं? आतापर्यंत तुम्ही घेतलीच की मुलाखत, पोलिसांच्या अन्यायाविरुद्ध चालू आहे. ते पोलीस पाटलाचे काय त्याच्यात दोष होता? असं काय? पोलीस पाटलाचा दोष आहे का नाही ती तलाठी मंडळ अधिकारी तपासणे, कागद पडताळणीचा अधिकार नाही ना. वरिष्ठांनी तलाठी मंडळ अधिकारी पूर्ण एक प्रश्नाचं पूर्ण उत्तर घ्या की वरिष्ठांनी खाली तलाठी मंडळ अधिकाऱ्यांना पत्र दिलं, ह्याची चौकशी करा. समोर गेलो, समोरचा माणूस जी कागदपत्र देईल त्याचा अहवाल फक्त तलाठी मंडळ अधिकारी वरिष्ठाला देतो. निर्णय काय घ्यायची वरिष्ठांचं काम आहे. वरिष्ठांनी जी योग्य वाटलं त्याप्रमाणे निर्णय घेतले. कागद खरे आहेत खोटे आहेत कसे केले ती काय तलाठी मंडळाचे काय श्रीकृष्ण थोडाच डोळे लागले की समोरचा माणूस खरं बोलला का खोटं बोलले समजेल म्हणून? जर त्यांना वाटलं की आपलं चुकीचं आहे कागदपत्र खोट, त्यांनी फौजदारी त्या माणसाला करायची. तुझी लाभार्थी कायदा काय म्हणतो, जी लाभ घेणार आहे ती घोटाळा करू शकतो, दुसऱ्याच्या माणसाचं काय घेणं. मग त्या माणसाने जेव्हा घोटाळा केला तर त्याच्यावर फौजदारी करायला पाहिजे ती. त्यानं खोटं शपथपत्र केलं, त्याची नोटरी ज्याने केली त्या नोटरीवाल्या ही करायला पाहिजे होती. त्याला पोलीस पाटलाचं रिन्युअल तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याच्या फक्त अहवालावर होत नाही. त्यांचा अहवाल काय असतो की तुम्हाला कामात मदत करतात का निवडणुकीच्या, पण म्हणून देणार की. मग पोलिसांचा अहवालावर मुख्यतः त्यांचे होते. मग पोलिसावर का नाही फौजदारी केली, त्यांच्यावर गुन्हा नोंद नाही केला, म्हणजे पोलिसांची मनमर्जी चालली का? काय निजामशाही का देशात? झालं का? हा झालं. आता तुमचं जे हे आंदोलन सुरू आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाठिंबा पोलीस पाटलाला पण दिलाय का? नाही, आम्ही आमच्यासाठी पोलीस पाटलाला चुकीच्या कामाला आमचा पाठिंबा नाही. ते महिला तर म्हणले पोलीस पाटलाला आमचा पाठिंबा आहे. पोलीस पाटील संघटनेनं आम्हाला पाठिंबा दिला. चुकीच्या पोलीस पाटलावर पण गुन्हा दाखल झालेला आहे, तलाट्यावर झालेला आहे, मंडळ अधिकाऱ्यावर पण झालेला आहे आणि SDO पण झालेला आहे. मग तुमचं जे आंदोलन आहे ते नेमकं कुणाच्या गुन्हे मागे घेण्यासाठी किंवा कुणावर कारवाई झालेली चुकीची आहे असं वाटतं? जी बेकायदा कारवाईची म्हणजे कोणाबद्दल वाटतंय? कोणताही शासकीय कर्मचारी असला तर त्याचे शासनाचा नियम आहे की त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घ्यावी लागते. त्याची परवानगी न घ्यायला त्यांनी FIR फाडला. मग ती जी बेकायदेशीर काम केलंय, तुम्ही परवानगी काय ती तपासणी करून वरिष्ठ देतील ना परवानगी, त्यानंतर गुन्हा नोंद केला आम्हाला नाही. त्यांनी जी कायदा धाब्यावर बसून जी गुन्हा नोंद केला त्याच्या विरुद्ध आमचं हे चाललेलं आहे. त्या आणि जे असं जर शासकीय कर्मचारी विरुद्ध जर पोलीस अशी ह्या प्रमाणात वागत असतील तर सामान्य लोकांचं तुम्हाला सांगायची जरूरत नाही काय होतं. किती दिवस चालणार आहे तुमचं? बेमुदत आहे. याच्यामुळे लोकांचं नुकसान व्हायला लागलं, शेतकऱ्याचं, शाळेतल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होईल त्याचं आम्हाला दुःख आहे. पण ह्या सर्व काय करणार होतो त्यासाठी ज्या कारण ज्याच्यामुळे उद्भवलं त्या पोलीस विभागाने घ्यावं त्याचं कॉग्निझन्स
आणि ती जी कोण दोन एखाद्याचं दवाखान्याचं सर्टिफिकेट असतं, एखाद्याला हॉस्पिटल ऍडमिट झालेला असतो, त्याला प्रमाणपत्र लागतं. तुम्ही तर काम बंद आंदोलन केलं सगळं. दवाखान्यात ऍडमिट होणाऱ्याला आमच्याकडून काही प्रमाणपत्र दिलं जात नाही. तलाठी कार्ड, मंडळाधिकारी कार्ड दवाखान्यासाठी महसूल विभागातलं कुठलं प्रमाणपत्र लागतं मग ते तहसील मधून दिल्या जातं. हे सगळे तसेच लोक आहेत. पण महसूल विभागाचे सगळे त्याच्यामुळे त्यांच्या काय अडचणी होऊ मग शकतात. ते पोलिसांनी जी बेकायदेशीर केलं तात्काळ त्यांनाही करावं, त्यांच्यावर कारवाई. जी 2 PSI आणि जी आहेत PI त्या दोघांचं तात्काळ आचारसंहिता सुरू आहे की आचारसंहिता सुरू असली म्हणजे त्याच्यात ही आहे. नियम नाही का तुमच्यासाठी कशासाठी आंदोलनात काय? निवडणूक आणि नैसर्गिक आपत्तीचं काम वगळू नये हे आंदोलन. आज निवडणूक संदर्भात बैठक होती. छत्रपती शिवाजीनगर पालिकाची सभागृह आहे मतमोजणीची, त्याची मीटिंग अटेंड करून आलेत लोक. नैसर्गिक आपत्तीनं वादळ वाऱ्यानं झाले त्याचे पंचनामे या करून आले. आंदोलनामध्ये कुठले लोक सहभागी झाले? सर्व जिल्ह्यातले आले ना, तलाठी, मंडळ अधिकारी, पुन्हा जे काय कार्यालयीन कर्मचारी, ग्रामसेवक संघटनेनं सपोर्ट दिलाय, पोलीस पाटलांनी सुद्धा दिला. कारण आमच्यापेक्षा पोलीस पाटील हा पोलिसांशी जास्त हे असतो, तर ते त्यांनी बी दिला की असे जर तुम्ही अन्यायकारक हे करत असाल. आणि मुळात गोष्ट अशी की पोलीस पाटील हा ज्या गावचा आहे त्या गावच्या माणसानं तक्रार दिली, तिची तक्रार टेनेबल आहे. जर मी उस्मानाबादचा आहे आणि मी डोकीच्या ह्याच्याबद्दल तक्रार दिली तर ती विचारायोग्य आहे का नाही ही बघायचं कुणाचं काम आहे. काय नाव काय तुमचं? PS पारखे, कोणत्या पदावर आहे तुम्ही? मंडळ अधिकारी. अरे वा, छान. मंडळ अधिकारी आहे ते, भारी बोलले त्यांनी. नेमकं इथं उस्मानाबाद धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आता काम बंद, लेखनी बंद आंदोलन आहे. महसूलच्या कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातून सगळ्या या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे. त्याच्यामुळं पूर्ण जिल्ह्यामध्ये महसूलचं कामकाज सध्या बंद आहे. आणि नेमकं कशामुळे बंद आहे, नेमकं काय झालंय याबाबत आता इथं मी तुम्हाला सर्व सविस्तर यांच्या प्रतिक्रिया दाखवलेल्या आहेत. बातमी आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार. वेगळे काय विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. आणि हा आमचं चॅनल उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये 1 नंबरचं आहे. आमच्या चॅनलचे व्ह्यूअर्स 2,31,00,000 आहेत. 1 नंबरचं चॅनल आहे. बातमी छोटी असो किंवा मोठी असो दाखवण्याचं काम बिंदास फक्त टुडे समाचार. मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद धाराशिव.